हॅलो फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना कालचा आहे पाडव्याचा स्वयंपाक अगदी साग्र संगीत होता बरं का. एकदम मस्त प्युअर व्हेज, एकदम छान असा पुऱ्या. बघा मी आहे ना पिठामध्ये आहे ना रवा टाकलेला होता, गव्हाचं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडं 1 वाटीभर रवा टाकलेला आणि त्याच्या पुऱ्या केल्या ना, त्या पुऱ्या एकदम टम्म फुगतात आणि अशा खमंग लागतात खायला, अशा चिपचिप्या होत नाहीत. त्यामुळं कधीही जर पुऱ्या करायच्या असतील तुम्हाला तर नक्कीच आवर्जून एकदा रवा टाकून बघा, पुऱ्या काय मस्त होतील. ते तुम्हाला दाखवते बघा, पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत, एकदम छान अशा फुगल्यात, हो की नाही. आणि ना तळल्या पण खूप छान जातात, अशा कच्च्या वगैरे राहत नाहीत. पुऱ्या तळून घेतल्या म्हटलं चला लगेचच पापडसुद्धा तळून घ्यावेत. पापड तळून घेतले आणि एका साईडला कुकरला मी बटाटे वरण भात शिजवून घेतलेला आणि हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी टोमॅटो चिरलेला आहे आणि ना मसाला केलेला आहे. ह्यामध्ये सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे. तेलामध्ये टाकलं, छान असं चुरचुरीत होऊस तोपर्यंत परतलं. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि जिरं टाकल्याच्या नंतर ह्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर, हळद, कांदा मसाला आणि गरम मसाला. माझा मसाला संपला आहे त्यामुळे हे सगळे मसाले मला सध्या वापरावे लागत आहेत. मीठ तर मी अगोदरच टाकलं होतं. त्यानंतर टोमॅटो टाकला, टोमॅटो छान असा परतून घेतला. त्यानंतर थोडं गरम पाणी करून टाकलं, जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं, आणि मग त्याला उकळी येऊ दिली. आणि त्यानंतर मस्त असं हे जे बटाटे होते ना उकडलेले, ते कुस्करून टाकलेले आहेत. आपण बघा बाहेर कधी गेलो ढाब्यावरती, हॉटेलवरती, तर पुरी भाजी मिळते ना, परफेक्ट त्या स्टाईलवाली आज पुरी भाजी बनवलेली आहे. बटाट्याची अशी भाजी आणि त्यासोबत गरमागरम खुसखुशीतवाली खमंग पुरी आपली. वर्ण कोथिंबीर टाकून घेतली आणि कुकरला माझी डाळ शिजलीच नव्हती डब्यामध्ये. मग परत मी ह्या छोट्या कुकरला डाळ शिजलेली, डाळीमध्ये शिजवताना थोडंसं हळद, मीठ, तेल आणि हिंग टाकलं होतं. फक्त तुरीची डाळ वापरलेली, कारण म्हटलं जरा दाल तडका करावा. त्यानंतर मग छोटंसं पॅन घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, चिरलेला लसूण आणि आपली तडक्याची मिरची, हळद, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकली. छान अशी तिला तडतडली आणि त्यामध्ये मग कोथिंबीर टाकली आणि छान अशी ही फोडणी दिलेली आहे शिजवलेल्या डाळीला. परफेक्ट हॉटेलसारखी तुमचा डाळ तडका होतो मैत्रिणींनो. खूप छान मिक्स डाळीचाही करू शकता, पण मी फक्त काल तुरीच्या डाळीचा केलेला. एकदम भारी लागतो खायला, नक्कीच एकदा करून बघा, खूप मस्त होतो. आणि शेवटी म्हटलं चला आता गरमागरम भजी तळूयात. अशा प्रकारे आजचा मेनू होता भजी आणि आम्रखंड, त्यासोबत पुरी, भात, पापड, बटाट्याची भाजी आणि मस्त असं दाल तडका. आवडला का व्हिडिओ? कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि मी सस्तावाला यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर माझ्याकडे स्टँड